तर पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदी पात्रातले सगळे रस्ते पाण्याखाली गेलेत। खडकवासला 100% भरल्यामुळे मुळा मुठेला पूर आलाय। मुठा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यामुळे आजूबाजूचे रस्ते देखील मोठ्या प्रमाणात जलमय झालेले आहेत। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे खडकवासला धरण आता 100% भरल्याने मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 27,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू करण्यात आल्याने आता जर आपण बघितलं शहराच्या मध्यवर्ती भाग डेक्कन या सगळ्या परिसरात नदीपात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे। नदीपात्रातील रस्ते देखील पूर्णपणे पाण्याखाली या ठिकाणी गेलेले आहेत। समोर जर आपण बघितलं तर बाबा बिडे पूल आहे तो देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। ओंकारेश्वर मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। तिथं काही गाड्या आहेत, बरेचदा इथं लोक गाड्या पार्क करत असतात, ते गाड्या देखील आता पाण्याखाली गेलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या जवानांकडून या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जात आहे, सातत्याने अनाउन्समेंट केली जाते कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि त्याचवेळी पुणेकरांसाठी देखील खूप आनंदाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये पाणी कपात लागू करण्यात आलेली होती, कारण अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं होतं धरणामध्ये। मात्र आता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी चारही धरणं जी आहेत जवळजवळ 50% भरलेली आहेत। अर्थातच पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि अजून देखील पुणे शहरात पाऊस रिमझिम सुरू आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।